आम्ही मागच्या 8 दिवसामध्ये 3 मागण्या शासनाकडे केल्या होत्या। मिरगणे मित्रमंडळ आणि शिवसेना याच्या माध्यमातून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कलेक्टर या दोघांकडे मागण्याचं निवेदन दिलं होतं। त्यातली पहिली मागणी होती बार्शी तालुका टंचाईग्रस्त जाहीर करा। दुसरी मागणी होती 1999 साली युती शासनामध्ये ज्या बार्शी उपसा सिंचन योजनेचं 75% काम पूर्ण झालेलं आहे, त्याचं उर्वरित काम पाठीमागच्या 15 वर्षात 1 रुपयाचंही काम झालेलं नाही, तर ते ताबडतोब पूर्ण करा आणि ह्या दुष्काळलेल्या भागाला लवकरात लवकर पाणी द्या, जेणेकरून जवळपास 30,000 एकर जमीन ओलिताखाली येईल आणि 30,000 एकर प्रत्येकी 3 एकर म्हटलं तर 10,000 कुटुंब त्या दुष्काळातून त्याची सुटका होईल। आणि तिसरी मागणी होती या वर्षी जे बियाणं पुरवलं गेलं, शासकीय कंपन्या असतील अगर खाजगी कंपन्या असतील, त्यातलं सोयाबीनचं बियाणं जे होतं त्याची उगवण क्षमता 0 होती। 80 ते 90% बी बियाणं उगवलं नाही, दुबार पेरणी करून सुद्धा उगवलं नाही। त्यामुळे या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती फौजदारी खटले दाखल करावेत आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, फक्त बियाण्याची किंमत नाही तर होणारं जे उत्पन्न झालं असतं तेवढी त्याची नुकसान भरपाई त्या कंपन्याकडून वसूल करून शासनाने त्या शेतकऱ्यांना द्यावी। त्या 3 मागण्या 8 दिवसाखाली आम्ही केल्या होत्या आणि जर त्या मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचं तीव्र आंदोलन छेडायचा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला होता। म्हणजे माझ्यासारखा एक किरकोळ माणूस ज्याच्याजवळ कुठलीही सत्ता नाहीये, कुठलंही पद नाहीये, तो या पद्धतीनं शासनाला आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचा कमीत कमी प्रयत्न तरी करतोय। पण ज्याच्याजवळ सत्ता आहे आणि ज्याच्या 2 वाक्यामुळं आपला तालुका टंचाईग्रस्त जाहीर होऊ शकला असता, तो मात्र मुख गिळून गप्प बसतोय। हे खरोखर दुर्दैव आहे आणि आपल्या तालुक्याचंच नाही तर आपलं वैयक्तिकरित्या सुद्धा दुर्दैव आहे। त्यामुळे यातूनही धडा घेणं गरजेचं आहे।